नमस्कार. लातूरचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांशी आजचा संवाद का, त्याची उत्तरं तुम्हाला यासाठी द्यायची आहेत की अॅनालायझर ज्या ज्या विषयाचा पाठपुरावा करत आहे त्या त्या विषयात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोतच. प्रश्न सगळ्यांनाच विचारले पाहिजेत. जे जे उपलब्ध असतील त्या प्रत्येकाला प्रश्न विचारणार. आम्ही प्रश्न विचारायला संभाजी पाटील यांच्याकडे आलोत आणि त्यांनी या प्रश्नाची उत्तरं द्यायचं देखील कबूल केलेलं आहे. पहिल्यांदा स्वागत आणि धन्यवाद आपले की आपण मुळात प्रश्नाची उत्तरं द्यायला तरी समोर आलेले आहात. सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा आहे की लातूर जिल्ह्यातल्या निवडणुका ज्या होत आहेत त्या एकतर्फी होत आहेत असा आरोप तुम्ही याआधी केलेला आहे. तसं बीडमध्येही आपण बघितलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची ज्या पद्धतीनं निवडणूक झालेली आहे ती निवडणूक तुमच्या लेखी तुम्ही निवडणूक नाहीच आहे असं म्हणता, पण तुमचा खरं तर एक सीट वगळता सबशेल पराभव झालेला आहे भारतीय जनता पार्टी प्रणित पॅनलचा, आणि त्याला पराभव न स्वीकारता ही निवडणूकच नाही आहे असं तुम्ही म्हणता. त्याच्या मागची कारणं काय आहेत? सर्वात पहिले काँग्रेस पक्षाने आपले पालकमंत्री लातूरचे अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये लोकशाही बचाव कार्यक्रम तो कन्हैया कुमार यांना घेऊन त्यांनी घेतला. आणि लोकशाही बचावचा कार्यक्रम तुम्ही पुण्यात घेतात, पण स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काय चाललं हे त्यांना माहीत नाही का? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून जर कुठं होत असेल तर तो लातूर जिल्ह्यात होतो. एक मी उदाहरण सांगतो. 2019च्या विधानसभेमध्ये, त्याच्यापूर्वीच सांगतो की अमितजी यांच्या भावांना धीरज देशमुख यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष करायची अशी पूर्ण रचना ही काँग्रेस पक्षाने लावली. घोषणाही केली त्यांनी की आमचे भावी जिल्हा परिषदचे अध्यक्ष धीरजजी देशमुख असतील. पण ही निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली. सर्वसामान्य जनतेला मतदानाचा अधिकार होता. त्यांना असं वाटलं की ह्या ब्रँड नेमवर, ह्या नावावर, म्हणजे माननीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पुण्याईवर आपण ही निवडणूक सहज जिंकू शकतो. पण ती पुण्याई त्यांना 2 टर्म जनतेने आमदार करून दिली. आता जनता म्हणते की विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव न घेता तुम्हाला दिलेल्या 15 वर्षात तुम्ही काय केलं? आणि सार्वजनिक निवडणूक होती, सर्वसामान्य जनतेचं मतदान होतं, आणि पूर्णपणे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये नाकारण्यात आलं आणि एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला आली. हा विषय त्यांच्या लक्षात आला. त्यांनी म्हटले आता जनतेमध्ये न जाता आपल्याला निवडणुका लढाव्या लागतील आणि आपल्याला विजय प्राप्त करावा लागेल. विधानसभेची निवडणूक आली 2019ची. लातूरच्या शहर आणि ग्रामीणमध्ये काय राजकारण झालं हे आपल्यालाही माहिती आहे. पूर्णपणे सेटलमेंटचं राजकारण झालं, सीट शेअरिंगचं राजकारण झालं. सर्वात मोठा अपराध जो असतो तो जनतेसोबतचा विश्वासघात असतो. जनतेला सरळ सरळ वेड्यात काढण्याची भाषा ही काँग्रेस पक्षाने केली. आणि ज्या पद्धतीने जे राजकारण केलं, एक सीट सेटल केली आणि जनतेला समोर न जाता पैशाच्या बळावर, नोटाच्या विरोधात, तिथूनच शिवसेना आणि काँग्रेस सेटिंगला सुरुवात झाली होती का? 100%. तुम्ही जो सेटिंगचा आरोप केला होता तिथूनच ती सुरुवात होती का? आपण जर विधानसभेच्या 2019च्या निवडणुका पाहताल, हे कुठं ना कुठं हे आधीच शिजलं असणार आहे की काही ठिकाणी सेनेच्या जागा यायला पाहिजेत, काही ठिकाणी काँग्रेसच्या जागा यायला पाहिजेत. आणि त्याच्यातला हा सेटलमेंटचा भाग हा महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे. अशा महाराष्ट्रातल्या एक 6 विधानसभा आहेत की जिथं विधानसभेमध्ये या दोघांचं सेटलमेंट झालेलं दिसतंय. त्याचसोबत ती जागा त्यांनी नोटाच्या विरोधात निवडून आले. महाराष्ट्रामध्ये बातमी देत असताना असं सांगितलं की जवळपास आम्ही 80,000 मतांनी निवडून आलो. पण कुणाच्या विरोधात निवडून आला तुम्ही? नोटाच्या विरोधात तुम्ही निवडून आला. आता त्यांच्या लक्षात आले की DCC बँकेच्या निवडणुकीला समोर जायचं आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले नाही तर आता बँकेचा चेअरमन व्हायचं आहे. मग सत्ता आली, सरकारचा वापर करायचा. आणि त्यांनी लोकशाही काय म्हणतात की सगळ्यांनी निवडणूक लढायला पाहिजे, जनतेच्या समोर जायला पाहिजे, जनतेला मतदानाचा अधिकार द्यायला पाहिजे. मतदान यादी त्यांनीच ठरवली. 800 मतदान कोण राहणार आहेत हे त्यांनी यादी केली. मागच्या 6 महिन्यापासून त्याची तयारी होती. प्रत्येक मतदारांचं स्कॅनिंग करून मतदार यादी 800 मतदार, म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे खातेदार आहेत 5.5 लाख खातेदार आहेत जवळपास, आणि त्याच्यापैकी फक्त 800 लोक निवडले. आणि 800 लोकांमधून आता निवडणूक करण्याचा निर्णय केला. यादी पण काँग्रेस पक्षानेच निवडली.
ह्याच्यातले जे अभ्यासक आहेत माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी ही यादी पूर्ण छाननी केली आणि त्यांनी हे पूर्ण रचना लावली की आता धीरजला त्यांच्या मनात असो किंवा नसो माहित नाही, म्हणजे त्यांच्या मनात होतं का कशा असेल असं गृहीत धरू आपण, आणि ती पूर्ण रचना 800 मताची त्यांनी लावली. आणि आता त्यांना असं वाटलं काँग्रेस पक्षाला की पुढच्या उमेदवारांना भाजपला एकही उमेदवार भेटणार नाही. निवडणुका घोषित केल्या, 19 जागांच्या 17 जागांसाठी निवडणुका होणार होत्या जवळपास. त्यापैकी आम्हाला 47 उमेदवार भेटले, सर्व जागेवर आम्हाला उमेदवार भेटले, म्हणजे डबल उमेदवार भेटले आणि तेवढेच सूचक अनुमोदक भेटले. म्हणजे जवळपास आमच्याकडे 143 लोकांनी आमच्यासोबत संमती दाखवली. हीच कुठंतरी धोक्याची घंटा हे त्यांच्या लक्षात आली. म्हणजे 800 लोकातले 150 लोक बाजूला पडतात हे त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पूर्ण त्यांच्या सत्तेचा पैशाचा सर्व वापर केला. भारतीय जनता पार्टीचे सर्व फॉर्म त्यांनी उडवले, रद्द केले, कॅन्सल केले, रिजेक्ट केले. तरी आम्ही ती लढाई चालू ठेवली. आम्ही त्याला अपील केलं. आम्ही अपील करण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्याच्यातले 9 मंजूर झाले आणि बाकीचे कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात. आणि प्रक्रिया आपल्यालाही कोर्टाची माहिती आहे की कोर्टाने सांगितलं की इलेक्शन एका ठराविक स्थितीत असल्यानंतर कोर्ट सहसा म्हणतं की इलेक्शन पिटिशन मध्ये या, निवडणुकीनंतर या. आमचे तेही अर्ज कोर्टामध्ये अजूनही प्रलंबित आहेत. म्हणजे आमचं काही पूर्ण रिजेक्ट झालं असं नाहीये. पण आम्ही 9 जणांना घेऊन जिल्ह्यामध्ये निवडणूक लढली आणि जवळपास आम्हाला 300 मतं आम्हाला त्या ठिकाणी पडली. म्हणजे 800 मतांमधून 300 मतांनी ह्यांच्यावर गैरविश्वास दाखवला. यांच्या घरातल्या मतदारांनी ह्यांची नापसंती दाखवली. आणि ते म्हणतात ना की मी पहिला आलो असं त्यांचं म्हणणं आहे. पण रेसमध्ये कुणीच पळालं नाही. एकटे काँग्रेसचे नेते पळाले आणि ते पहिले आले. आणि सत्कार कोण कुणाचं करत आहे. आज एक साधं उदाहरण सांगतो. चाकूरमध्ये एका परिवारातले 3 जण उभा टाकलेत निवडणुकीला, माकणे परिवारातले. त्याच्यावर धीरज देशमुख म्हणतात एका घरातले 3 जण आलेत, ह्या तिघांना असं लोकशाही आहे का. ह्यांनी बोलत बोलत ओघात विसरून गेले की त्यांच्याही घरातले किती जण आलेत हे विसरून गेले. आणि त्या तिघांनाही घरी बसवा. मला वाटतं जनता येणाऱ्या काळात त्यांचं काहीतरी ऐकायला पाहिजे, एवढं तरी ऐकतील. त्यामुळं काँग्रेस पक्ष लोकशाहीला भीती, खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खून हा जर कुठं होत असेल, हा यांनी या निवडणुकीमध्ये DCC बँकेच्या निवडणुकीत केला. माझं आव्हान आहे, जर ह्यांनी खरंच DCC बँक, त्यांनी म्हणतात देशातली चांगली बँक आहे, महाराष्ट्रातली चांगली बँक आहे, ह्याच्या भ्रष्टाचारावर कधी आपण मला वेगळं विचारा, काय काय भ्रष्टाचार झाले तेही मी आपल्याला सांगू शकतो. थोडक्यात सांगतो. शेतकऱ्याची बँक म्हणतात, शेतकऱ्यांना 13-14% कर्ज आणि स्वतः चेअरमन खाजगी जे कारखाने जे त्याचे मालक स्वतः ह्यांनी दिलीपरावजी देशमुख साहेब असतील किंवा त्यांच्या परिवारातले असतील, त्यांना 9% कर्ज. कर्ज. हे असे उदाहरणं आहेत. आणि माझं आव्हान त्यांना असणार आहे की प्रत्येक खातेदारांना मतदानाचा अधिकार द्या आणि मग रिंगणात उतरा. तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा. आणि त्या DCC बँकेच्या खातेदारांनी मतदान केलं तर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. या सगळ्यामध्ये आणखी काही प्रश्न लातूरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे पावला पावलावर वाजे म्हणजे वसुली करणाऱ्यांची संख्या दिसते आहे. म्हणजे आपण बघितलं मध्यंतरी मेडिकलचा पेपर फुटला, त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचा पेपर फुटला, त्याच्यामध्ये उपसंचालक कार्यालयातला माणूस सापडला. एक मोठा गडबड चालू आहे, ज्याच्या आपण अनालायझरवरती एक विशेष व्हिडिओ करून सांगितलं होतं की डॉक्टरांची हॉस्पिटल्स कशी इलिगल आहेत आणि त्यांना रेग्युलराईज करण्यासाठी कशी याचिका हायकोर्टामध्ये झालेली आहे. त्या प्रकरणातही काही वसुली चालू आहे. तुम्ही खरं तर या आधी सत्ता म्हणजे पालकमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे. लातूरमधल्या या सगळ्या लोकांचं, म्हणजे जो समाज कल्याण अधिकारी आहे, जो महिलांशी गैरवर्तन करतो, शरीर सुखाची मागणी करतो, त्याच्या विरुद्ध समाज कल्याणच्या आयुक्तांनी समाज कल्याणच्या सचिवांकडे पत्र पाठवलेलं आहे की त्याची सेवा बंद समाप्ती केली पाहिजे, पण त्याची सेवा समाप्त होत नाही आहे. दुसरा मुद्दा येतो तो याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचा, तिथे काही नाही आहे. डॉक्टरांच्या विषयामध्ये मोठी अडचण होते. हे सगळी वाजे आहेत का लातूरमधली? काय आहे नेमकं हे? लातूरमध्ये एवढं कसं घडतंय पैसे वसुलीचं काम? लातूर जिल्ह्याचं एक कल्चर होतं आणि मला या गोष्टीचं खरंच वाईट वाटतंय
की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना ज्या पद्धतीने अनेक लोकांना त्यांचं सहकार्य होत होतं, मदत होती. कधी लातूरच्या ह्या कल्चरमध्ये एखादा व्यक्तिगत कुणाला त्रास द्यायचा नाही. काही राजकारणापुरतं एक आपलं जे असो, माननीय शिवराज पाटील चाकूरकर घ्या, माननीय निलंगेकर साहेब घ्या, माननीय विलासराव देशमुख साहेब घ्या, यांनी एक लातूरमध्ये खऱ्या अर्थाने एक चांगलं कल्चर निर्माण केलं होतं. पण आज जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अमितजी देशमुख साहेब, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लातूरमध्ये आरोग्य कॅम्प होतात. आरोग्य कॅम्प काय असतो की लातूरमधले जेवढे डॉक्टर्स आहेत, जेवढे हॉस्पिटल आहेत, प्रत्येक डॉक्टर स्वतःहून पुढे येतो आणि लोकांना त्या दिवशी मोफत तपासणी करतो. आज माझा हा प्रश्न आहे अमितजी देशमुख यांना की हेच डॉक्टर स्वर्गीय विलासराव देशमुखसाठी पुढाकार घेतात, मोफत तपासणी करतात आणि शिबिर चालवतात. त्याच्या बदल्यामध्ये ह्या डॉक्टरांना आज लातूरच्या प्रत्येक डॉक्टरांना नोटीस आहेत. कुणाला 40 लाख, 50 लाख, 60 लाख पुरावे. मी ऑन कॅमेरा बोलतो. त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा करू शकतात. आज महानगरपालिकेने या डॉक्टरांना सगळ्यांना नोटिसा पाठवल्या आणि त्या प्रत्येकाला सेटलमेंटसाठी बोलवलं जातंय. आज मी आपल्याकडे उदाहरणं देऊ शकतो. 50 लाखाची, 40 लाखाची, 60 लाखाची नोटीस दिलेली, 5 लाखात सेटल करणे, त्याच्याकडनं मधल्या हातातून पैसे घेणे. अरे ह्या डॉक्टरनीच तुमच्या वडिलांसाठी सेवा दिलेली आहे, हे ह्यांनी विसरायला नको. आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो, महानगरपालिकेने रेट कार्ड काढलेलं आहे. हे जे वाजे म्हणतात ना, आज महाराष्ट्रातले वाजे वसुली हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये आज त्याच्यातली सगळ्यात एक्सपर्ट वसुली कुठे चालू असेल तर लातूरमध्ये. आयुक्तांनी रेट कार्ड काढलं सर, म्हणजे महानगरपालिकेचं रेट कार्ड आहे. तुम्ही विचारा आयुक्तांना काय काय पाठवलेत खाली. 5 बेड असेल तर त्याला किती लाख रुपये, 10 बेड असेल तर त्याला किती लाख रुपये, 20 बेड असतील तर त्याला किती लाख रुपये, आणि त्याच्यानंतर ते सेटलमेंट करेल. कारण प्रत्येक डॉक्टरला वर्षाला त्यांचं हॉस्पिटलचं रिन्युअल करायचं असतं आणि रिन्युअलसाठी त्यांना हे पैसे देण्यात येतात. आम्हीही सत्तेमध्ये होतो, महानगरपालिका आमची होती. एका डॉक्टरनी समोर यावं आणि त्यांनी सांगावं की अशा प्रकारचं आम्ही कधी कोणाचे हॅरेसमेंट केली. अहो ह्या लोकांनी तुम्हाला सेवा दिली. त्या पुढे जाऊन सांगतो, आपण एक प्रश्न विचारला, समाज कल्याण अधिकारी तो एक वाजेच आहे. स्पष्टपणे त्याला प्रत्येक समाज कल्याणच्या इमारतीतून जिथं शाळा असतील तिथून त्याला पैसे, त्याला प्रोटेक्शन कुणाचं आहे. त्याच्यावर एवढे सगळे आरोप असताना जो एका महिलेवर अत्याचार करतो, त्या महिलेचा पुढाकार घेऊन परत त्या महिलेवर पोलिसांचा दबाव टाकून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करतात आणि त्याला प्रोटेक्शन कुणाचं आहे. तो सहज म्हणतो माझ्या मागं पालकमंत्री आहेत, मला घेणं देणं नाही. किमान तिथं तरी विचार कराय का महिलेचा विषय येतो. हा झाला समाज कल्याणचा विषय. मी त्याच्यापेक्षा आता ह्यांनी उंच्या गाठलाय. मला वाटतं की हा विषय आपल्यापर्यंत अजून किंवा माहिती असणार आहे आपल्याला. आज आता हा जो वाजे, लातूरचा वाजे, आता हा महाराष्ट्रामध्ये वसुली करण्याच्या प्रयत्नामध्ये आता चालू झाला. जी एक संघटना असते, एक मेडिकल कॉलेजच्या वतीने जे हॉस्पिटलला IME काय जे म्हणतात, अशी एक गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्याच्यावर आता लातूरच्या माणसाची नियुक्ती केली. त्या लातूरच्या माणसाची नियुक्ती केली, त्याचा अध्यक्ष तो असणार आहे. आता तो जो अध्यक्ष होणार आहे तो येणाऱ्या काळामध्ये सगळ्या दवाखान्यात जाणार. जे लातूरमध्ये बेड वाईज वसुली चालू आहे, प्रत्येक गोष्टीला परमिशनसाठी वसुली चालली आहे, तर महाराष्ट्रामध्ये ती वसुली चालू करणार. ती बॉडी फॉर्म झालेली आहे. त्या बॉडीचे जर आपण सगळे नावं जर घेताल, अशा माणसाला प्रमुख केलंय की ज्याला लातूरमधल्या लोकांनी मारलंय अनेकदा. सहसा एखाद्या डॉक्टरवर हल्ला झाल्यानंतर सगळे डॉक्टर्स एकत्रित येतात, पण अशा व्यक्तीला अध्यक्ष केल्यानंतर कुणीच एकत्रित येत नाहीत. कारण डॉक्टर्सलाही माहिती ते व्यक्ती काय कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कुणाला नियुक्त करतात, आमचा त्याच्याबद्दलचा कधीच प्रश्न नसतो. चांगल्या माणसाला नियुक्त करा, जो अधिक सुविधा देतील, सोयी देतील, अशी आमची त्यांच्याकडे मागणी. आणि मोठ्या प्रमाणात वसुली, कोणताही विषय घ्या तुम्ही. आता एवढे दिवस मला पोलीस विभागाचं, मला निश्चितपणे मी खात्रीने सांगतो की मागच्या काळामध्ये ह्या वर्ष 2 वर्षामध्ये काही गोष्टी नव्हत्या, पण परत आता काही चुकीच्या गोष्टीला परवानग्या देण्यात आल्यात लातूर जिल्ह्यामध्ये. तपासणी करा. त्यांच्याकडे पुरावे नसतील तर आम्ही पुरावे देतो, कोणत्या कोणत्या गोष्टी चालू झाल्यात लातूरमध्ये परत आणि कशा पद्धतीने चालू झालेत हेही सांगू शकतो. आज
लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा ताब्यात घेणं, एक्स्ट्रॉशन खूप चाललंय ते. खूप मोठ्या, म्हणजे त्याला आज हे नाही आहे. त्यामुळं माझी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एवढीच विनंती असेल की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची जी पुण्याई आहे ती तुम्ही आजपर्यंत त्याच्यावर 15 वर्ष आमदार म्हणून काम केलं. माझं म्हणणं आहे की आज त्याच गोष्टीवर बोलण्यापेक्षा तुमच्या 15 वर्षातला हिशोब जर त्यांनी दिला तर या 15 वर्षातल्या हिशोबात डॉक्टरकडनं वसुली, सर्वसामान्य लोकांकडनं वसुली, विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना अडचणीत आणणं, कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं, त्याच्यामध्ये लक्ष न घालणं, कोविडच्या काळात तो एक महत्वाचा विषय आहे कोविडच्या काळामधला. कोविडच्या काळात भ्रष्टाचार केला तर केला, खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. पण त्याच्यापेक्षा वाईट कोणत्या गोष्टीचं वाटतं, वेदना कोणत्या गोष्टीच्या झाल्या कोविडच्या काळात की देशाचा मृत्यूदर 1.3, महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.8 आणि लातूर जिल्ह्याचा मृत्यूदर 2.6. म्हणजे याची जबाबदारी कुणाची हो? जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणजे लोक मरतात तुम्ही पाहत नाहीत, म्हणजे एवढ्या संवेदना तुमच्या गमावल्या. अरे किमान लोकांच्या सुखा दुखात अडी अडचणीत आज वीज विभागाकडनं सरास वसुली चालू. एक शब्द माझं म्हणणं आहे पालकमंत्र्याला, बोला ना त्याच्यावर, सांगा अधिकाऱ्यांना की रब्बीचं आहे आता पीक, वसुली करू नका, थांबा थोड्या दिवस, 15 दिवस थांबा. या सर्व संवेदना या मेल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या. पीक विमा असाच झाला लातूरमध्ये, जो मोठा मिळायचा, नुकसान भरपाई कुठेच नाही. आज तुम्ही अर्ज घेतलात, आपण 72 तासाचं उपोषण शेतकऱ्यांना मिळून केलं. ह्या उपोषणातून सरकारच्या जबड्यात आपण हात घालून पैसे दिले. आपल्याला आठवत असेल काय घोषणा केली यांनी की 10,000 कोटी रुपयाची घोषणा केली, म्हणजे हेक्टरी 10,000 रुपये दिले, 7,000 रुपये. त्या 7,000 मधून जसं शेतकऱ्यांच्या खिशामध्ये 7,000 पडले, कनेक्शन कट करायला लावले आणि एका कनेक्शनला सुरुवातीला 25,000 घोषणा केली आणि आता 10,500 रुपये परत एका कनेक्शनला घ्यायला लागले. म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये 7,500 रुपये आले, 7,000 आले, आता तो शेतकऱ्याला 10,000 रुपये भरावे लागतात. म्हणजे व्याजासकट घेण्याचं काम. कुठं गेले पालकमंत्री? बोला नाही. तुम्हाला व्यक्तिगत आमच्यावर टीका करतात, करा व्यक्तिगत टीका, पण सार्वजनिक प्रश्नावर तुम्ही कधी काय बोललात? सोयाबीन गेलं, शेतकऱ्यांची तूर, लातूर जिल्ह्यातली 100% तूर गेली, हरभरा गेला. एक शब्द, चकार शब्द त्यांना माहीतच आहे का? की आज माझं म्हणणं आहे त्यांना, खरंच माहिती आहे का तूर किती आपल्या जिल्ह्यात? सोयाबीन गेलं, किती सोयाबीन होता, किती पेरा होता, तुरीचा काय पेरा होता, हरभऱ्याचा काय पेरा होता, काही माहीत नाही. आता त्यांचा एकच घाट आहे की आता शुगर लॉबी जे तयार केली ना त्यांनी, मला आवर्जून सांगायचं आहे, आज त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस उचलत नाही, बिलकुल उचलत नाही, त्याला हातच लावत नाही. अरे कारखाने लातूर जिल्ह्याच्या जीवावर केले, माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्याईवर कारखाने झाले. त्यांनी लातूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा केला, पण ह्यांनी जे कारखाने उभा केले हे स्वतःसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी उभा केले. त्यांनी कधी बाहेरचा ऊस आणला नाही, आधी शेतकऱ्यांचा ऊस घेतला. ह्यांनी काय करतात की नोव्हेंबर मधला ऊस असेल तो फेब्रुवारी मार्च मध्ये, हा कुठं जाणार आहे? ह्याला पर्याय नाहीये माझ्या कारखान्याला ऊस दिल्याशिवाय. आता पूर्ण गेटकेनचा ऊस आणायला लागले, कारण त्याला पैसे देण्याची गरज नाही, म्हणल त्या भावामध्ये तो ऊस उचलतो. आमचं म्हणणं आहे की लातूर मधला ऊस उचला. आम्ही येणाऱ्या काळात हेच आंदोलन करणार आहे की पहिला लातूर जिल्ह्यातला ऊस संपवा आणि मग नंतर तुम्ही बाहेरच्या ऊसाला हात लावा. ऊसाच्या बाबतीतही म्हणजे कारखान्यांच्या बाबतीतही एक ईडीची प्रोसेस चालू होती. भाजपकडून का फारसं त्याला हे दिलं नाही? उलट पक्षी जेव्हा भाजपच्या नेत्यांवरती लातूरमध्ये असे काही बँकांच्या संदर्भातले आरोप झालेत, तुमचंच उदाहरण त्याला आहे. तुम्ही जामीनदार असताना तुम्हाला कर्जदार दाखवले गेलं आणि तुमच्या बऱ्यापैकी त्याच्यात तुमच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, जे वस्तुस्थिती समोर आली पुढे. पण आता या ईडीच्या चौकशी, कारखान्यासाठी घेतलेली कर्ज, हे सगळे भयंकर विषय आहेत, पण त्यावर काही आक्रमकपणे का दिसत नाहीये की काही वेगळी व्यूहरचना आपण आता नाही? ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत ह्या त्यांचे अधिकार आहेत. आज जर आम्ही या विषयावर अनुषंगाने काही ना काही बोललो तर हे जाणीवपूर्वक ह्याच लोकांनी केलंय असं त्या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. पण ह्या लोकांची तक्रार तर शेतकऱ्यांची, हो शेतकऱ्यांची तक्रार आहे, शेतकऱ्यांनी तक्रार दिली आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवर त्या ठिकाणी तिथं चौकशीही चालू केलेली.
निश्चित उद्या जे काय खरं आहे ते बाहेर येणारच. खऱ्या अर्थाने सहकार विभागाला कशा पद्धतीने मोडतोड केलं, माझं तर म्हणणं आहे की महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असणार आहे की सहकार विभागाला कशा पद्धतीने मोडतोड केलं. सर्व सहकारी कारखाने बंद केले, सहकारी बँकांमध्ये आपलाच पैसा, सहकारी बँकेतून शेतकऱ्यांचा पैसा घेतला, तो आपल्या कारखान्यांसाठी वापरला आणि आता ही बँक मोडीत करून उद्या दुसऱ्या काही गोष्टीत जाणार. त्याच्यामुळं हे जे कारखान्यांसाठी आणि ह्यांच्या ज्या चौकशा चालल्या त्या निश्चित भविष्य काळात होणार आहे आणि ज्यावेळेस ह्या चौकशा होतील ह्यांचं सगळंच बाहेर निघणार आहे. हे जे साम्राज्य जे उभा केले ना, हे म्हणतात आम्ही कशातून उभा केलंय, कसं उभा केलंय, यांनी माझी तर पूर्ण यांच्या सत्तेच्या काळात पूर्णपणे हॅरेसमेंट केली. माझं तर मी कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज घेतलं नव्हतं, शेतकऱ्यांकडनं कोणते पैसे घेतले नव्हते. एक जामीनदार म्हणून मी त्या कारखान्याचा होतो आणि जामीनदार म्हणून जेवढी हॅरेसमेंट त्या ठिकाणी झाली, माझा एवढाच प्रयत्न होता की जो बाहेर एक आपण पाहतो विदेशातला पैसा आपल्या देशात यायला पाहिजे, आपल्या राज्यात यायला पाहिजे, तसं एक युनिट बाहेरचा गुंतवणारा जो पैसा असतो तो आपल्या मतदारसंघात यावा, ह्यासाठी माझा प्रयत्न होता. आणि त्याच्यासाठी माझं जे हॅरेसमेंट झालं सगळ्यांनी पाहिलं. आणि निश्चित आज ज्यावेळेस माझं मंत्रिपदाचं आलं त्यावेळेस पेपरमध्ये बातम्या, टीव्हीवर बातम्या आणि ह्या पद्धतीने पेड पद्धतीने या अशाच कारखान्यासाठी कर्ज घेतले आणि कारखान्यातून एक थेंबही काही निघाली पण वस्तुस्थिती आहे लातूर मधलीच अजून. हा लातूरमध्ये अशाच एका कारखान्यासाठी कर्ज घेतलंय, त्याच बँकेकडून त्यातून एक थेंबही निघालेलं नाही. रॅडिकोचा अभ्याचा विषय सांगतो तुम्हाला मी, आपल्या इथल्या दारू कारखान्याचा, लातूरच्या दारू कारखान्याचा विषय. नाही, यांनी कर्ज घेतले, त्याच्यातून काय निघतंय बाहेर, काय बाहेर पडतंय, यांनी कर्ज घेऊन ते कारखाने किती चालू आहेत, सूतमिल असेल, अनेक पोल्ट्री फार्म असतील, ज्या DCC बँकेतून कर्ज घेतलेत, हा शेतकऱ्यांचा पैसा घेतला आणि ते युनिटच उभा टाकले नाही. असे अनेक युनिट आहे. पण आम्ही आमच्या घरातले पैसे, आम्ही कोणती शेतकऱ्यांची जागा लिहून नाही दिली, माझी स्वतःची जागा लिहून दिली होती आणि आमचा वाद आमच्या घरातला होता. आणि आमच्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खाजगी कारखाना होता, खाजगी बँका होत्या, त्याच्यासोबत झालेला व्यवहार होता. आणि यांनी ज्या पद्धतीने हॅरेसमेंट केलं, शेवटी न्याय असतो आणि आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवल्यामुळे आज आम्ही त्याच्यातून बाहेर आहे. अॅनालायझरच्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये जे जे विषय मांडलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने काही प्रश्न आपण प्रत्येकाला विचारतो आहोत. कारण जो विषय आपण मांडतोय त्याला लावून धरणं आपलं कर्तव्याचा भाग आहे. त्यात काय होतं हे कळत आहे. महाविकास आघाडीतली कुणी भेटली आणि ती सांगणार असतील की आम्ही या विषयावर बोलायला तयार आहोत, तर त्या विषयावर आपण त्यांच्याशीही संवाद साधू. पण ज्यांना यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. आज मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करतो. माझी आपल्या थ्रू विनंती असेल, माझे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांनी स्वतः मुलाखतीसाठी दोघांना आम्हाला आपण समोर बोलवावं, म्हणजे जनतेलाही खऱ्या अर्थाने कळेल. माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की मी ज्यांच्यावर आरोप केले, लोकशाहीचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, बँकेचा असेल, माझी विनंती की त्यांनीच माझ्या समोर बसावं. मी बिलकुल त्या प्रश्नाला, मला खात्री आहे ह्या आव्हानाला ते स्वीकारतील. कारण मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांच्या विरोधात काही लिखाण झालंय त्या वेळेला त्यांनी उत्तर देऊन त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. अमित देशमुख कदाचित ही मुलाखत पाहत असतील तर त्यांनाही यात नक्कीच रस घ्यावा वाटेल. अशी एखादी सार्वजनिक समोरासमोर बसून मुलाखत झाली तर ती अधिक खुलासेवार होईल, तपशीलवार होईल आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल. संभाजी पाटील यांनी तर आव्हान त्यांना आधीही औरंगाबादमध्ये दिलेलं आहे, स्वतंत्र लढून दाखवा, आणि आता ते लातूरमधूनही असं आव्हान देत आहेत. तेव्हा या गोष्टी आमने सामने होऊ देत का, एवढाच प्रश्न अमित देशमुखांना विचारायचा आहे. धन्यवाद.